नमस्कार. आपण आता तैत्तिरीय उपनिषदाचा मागच्या वेळेस शिक्षावल्ली आपण पाहिलं होतं. यावेळेस आपण तैत्तिरीय उपनिषदाचं ब्रह्मानंदवल्ली हे पाहणार आहोत. ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहि तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहि. ओम शांति शांति शांति. हा ब्रह्मानंद वल्लीचा शांतिपाठ आहे. अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक शांतीसाठी हा म्हटला जातो. हा आपण मागे याचा अर्थ पाहिलेला आहे. हा जो पहिला अनुवाद आहे ते ब्रह्मानंदवल्ली ही महत्त्वाची आहे. ब्रह्म विद्वाप्नोति परम तेष च अभ्युक्ता सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म यो वेद निहितम गुहाया परमे यो मन. याचा अर्थ असा आहे की ब्रह्माची प्राप्ती कोणाला होते. त्यामध्ये असं म्हणतात, ब्रह्मवेत्ता परमात्म्याला प्राप्त करून घेतो. ब्रह्मवेत्ता असेल, ब्रह्माचा जाणकार करणारा असेल, तो प्राप्त करून घेतो. ब्रह्म सत्य आहे, ज्ञान आहे आणि अनंत आहे. जो पुरुष त्याला बुद्धिरूप परम आकाशात आहे हे जाणतो, तो संपूर्ण भोग प्राप्त करतो. आणि या आत्म्यापासून काय उत्पन्न होते. आत्मा म्हणजे आपण तर परमात्मा या दृष्टीने इथे म्हणतो. तर जग कसं निर्माण झालं त्याचं सांगितलेलं आहे. या आत्म्यापासून आकाश उत्पन्न झाले, आकाशापासून वायू उत्पन्न झाला, वायूपासून अग्नी उत्पन्न झाला, अग्नीपासून जल झाले, जलापासून पृथ्वी झाली, पृथ्वीपासून औषधी, औषधीपासून अन्न झाले, अन्नापासून पुरुष निर्माण झाला. पुरुष हा शरीर, आत्मा हा शरीराचा मध्यभाग आहे. आणि नाभीच्या खाली जो भाग आहे त्याला पुच्छ प्रतिष्ठा असं म्हणतात. पुच्छ प्रतिष्ठा, कोणत्याही याला प्रतिष्ठा पाहिजे, आधार पाहिजे. तो आधार नाभीच्या खाली जो आपला शरीराचा भाग आहे त्याला पुच्छ प्रतिका असं म्हटलेलं आहे. म्हणजे गायची शेपूट किंवा काही आपण ज्याला पाय म्हणतो माणसाला, हे पाय हे प्रतिष्ठा आहे. आपण मनुष्य कशावर राहतो? पृथ्वीवर राहतो. ते पृथ्वी प्रतिष्ठा आहे. पृथ्वी नसेल तर आपण राहू शकणार नाही. ग्रॅव्हिटेशन आहे म्हणून पृथ्वीवर आहे. उदानवायू जर असता, अपानवायू नसता तर उदानवायूवर जातो तर मनुष्य वायूमध्ये उडाला असता. म्हणून अपानवायू अतिशय महत्त्वाचा आहे. अपानवायू महत्त्वाचा आहे आणि पृथ्वीसुद्धा महत्त्वाची आहे. अपानवायू आहे, पृथ्वी आहे, म्हणून इथे माणसाचं जीवन आहे. अन्यथा माणूस काही इथे पृथ्वीवर राहू शकला नसता. हे एकंदरीत याची पहिला अनुवाद आहे. पण याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपण आता एक पाहून घेऊ. आता ब्रह्म म्हणजे काय? बृह धातूपासून निर्माण झालं. बृह म्हणजे मोठा, सर्वात मोठा, त्याला ब्रह्म म्हणतो. त्याच्यापेक्षा कोणताही मोठा नाही, त्याला ब्रह्म म्हणतो. आता दुसरं एक आहे, आपण मुंडक उपनिषदाचा अभ्यास करत असताना म्हटलं, ब्रह्मवेद ब्रह्मेव भवती. मुंडक उपनिषदात आहे. ब्रह्म हे शब्द आहे. वेद, वेद म्हणजे जाणणे. वेदाचा अर्थ जो आहे त्याला जाणणे असं म्हणतात, ज्ञान म्हणतात. ब्रह्मेव भवती, जो ब्रह्माला जाणतो तो ब्रह्मच होतो.
जो ब्रह्माला जाणतो तो ब्रह्म होतो, त्याला ब्रह्मविद म्हणतात. आता आपण काय करतो, आपण जाणतो असं म्हणतो, तो बौद्धिक स्तरावर जाणतो आपण. म्हणजे ब्रह्म काय आहे हे शब्दात जाणतो आपण. म्हणून ब्रह्म हा काही शब्द नाही, ब्रह्मशब्द हा काही शब्द नव्हे. यामध्ये जाणणे आणि मानणे यात फरक आहे. आपण जे म्हणतो मला माहिती आहे, मी जाणतो, जाणतो म्हणजे फक्त आपण मानतो, आपण जाणत नाहीच आहे. जर बुद्धाला लोक म्हणत असतील की मी बुद्धाला जाणतो, तो मनुष्य बुद्धच झाला असतो. परंतु बुद्धाला मानणारे लाखो कोट्यावधी लोक असतात, त्यात बुद्ध किती निर्माण होतात, 1, 2, 4 निर्माण होतात. सर्वच काही होत नाही. म्हणून सर्वसाधारणतः मनुष्याची जगामध्ये मानण्याची प्रवृत्ती जास्त आहे, जाणण्याची प्रवृत्ती नाही. म्हणून ब्रह्मवेद ब्रह्माला जो जाणतो तोच ब्रह्म होतो असं त्यामध्ये म्हणलेलं आहे. आता शंकराचार्याचे जे भाष्य आहेत एकंदर उपनिषदावर, ते मुळातूनच सांगतो म्हटलं तर डोकं गरगरायला लागतं. इतकं सोपं नाही. त्याच्यात ग्रामर आहे, त्याच्यात सगळे दर्शनशास्त्र आहे, कोणाच्या शंका आहेत, त्याचं निरसन केलेलं आहे. म्हणून उपनिषदाच्या मागे लोक जात नाही, कारण ते समजायला कठीण असतं. म्हणून त्याच्यात शंकराचार्याने आता इथे म्हटलं, मी मागे पोस्ट टाकली होती त्याच्यावर मला असं म्हटलेलं आहे, ब्रह्मला प्राप्त होतो म्हणजे काय, ब्रह्म काय माहिती घेण्याची गोष्ट आहे का, ती शंका इथे शंकराचार्याने सुद्धा पूर्वपक्ष म्हणतो. शंकराचार्य कोणतीही गोष्ट समजून घेताना पूर्वपक्ष देतात, म्हणजे ऑब्जेक्शन आहे, शंका आहे, ती देतात आणि उत्तर पक्षामध्ये त्याचं समाधान करतात. ही त्यांची पद्धती आहे. एक शंका उत्पन्न केली आहे, ब्रह्माला ब्रह्म होतो म्हणजे काय होतो, तर ब्रह्म हा सर्वगत आहे, सर्वांचा आत्मा आहे. ब्रह्म अपरिच्छिन्न आहे, ते मिळवण्याची गोष्ट नाही. मग जे आपण परिच्छिन्न वस्तू आहे त्यापासून ब्रह्माची प्राप्ती कशी होईल, ही शंका निर्माण केली. तेव्हा शंकराचार्य त्यांचं समाधान करतात, ब्रह्माची प्राप्ती किंवा अप्राप्ती होणे नाही, कोणती वस्तू मिळणे किंवा न मिळवणे असं त्याचं नाही, तो साक्षात्कार संबंधी आहे. साक्षात्कार झाला पाहिजे, रिअलायझेशन झालं पाहिजे, मी ब्रह्म आहो हे त्याला समजलं पाहिजे. याप्रमाणे आता पुष्कळच म्हणतं की आत्मा आणि परमात्मा एकच आहे. उपनिषदाचं हे महावाक्य जे एकंदर 4 आहे त्याच्यामध्ये सर्व ज्ञान तेच केलेलं आहे की जो आत्मा आहे तोच परमात्मा आहे, हे समजून घेणं उपनिषदाचं तात्पर्य आहे, ज्ञान आहे. म्हणून आपण जो मनुष्य तसं समजतो, आत्मा आहे असं समजतो, मानतो, पण आत्मा आपण जाणत नाही, मानतो. मानण्याच्या कुटीवर आहे, जाणण्याची कोणी क्रिया करत नाही. आत्मा आहे कोणी म्हणते आत्मा आहे, आत्मा नाही म्हणणारा सिद्ध करत नाही, आणि आत्मा आहे म्हणणारा तो सिद्ध करत नाही. त्या प्रयत्नाच्या भानगडीत कोणी पडत नाही. आता आत्मा आणि परमात्मा एकच आहे असं म्हटल्यानंतर आपण ब्रह्मरूप आहोत, अहम ब्रह्मास्मी असं म्हटलेलं आहे. पण ब्रह्म आहे तर मग शब्द मी ब्रह्म आहो असं म्हटल्याने नाही चालत. त्याची जी आहे ब्रह्म जे आहे त्याप्रमाणे आपण जाणलं पाहिजे, तेव्हा त्याला जाणणे असं म्हणतात. इथे मनुष्य हा मुळातच ब्रह्म आहे. ब्रह्म हे सगळ्या जगामध्ये आहे, प्रत्येक गोष्टीत आहे. ब्रह्माशिवाय इथे कोणतीही गोष्ट नाही. ब्रह्म नसेल तर कोणती गोष्ट होणार नाही, म्हणून ती मिळवण्याची गोष्ट नाही, पण ती रिअलायझेशन करण्याची गोष्ट आहे. म्हणजे मी ब्रह्म आहो असं पुन्हा पुन्हा त्याला
म्हटल्यानंतर त्याचं एकंदर 4 उपनिषदामध्ये ते सांगितलेलं आहे. इथे पहिलं काय म्हटलं त्यांनी की प्रज्ञानन ब्रह्म, प्रज्ञा हे ब्रह्म आहे. हे ऐतरेय उपनिषद, ऋग्वेदाच्या ऐतरेय उपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे, प्रज्ञानन ब्रह्म. मग काय, पशु पक्षी मनुष्य याला ज्ञान आहे, जगण्याचं ज्ञान आहे, खाण्याचं ज्ञान आहे, झोपण्याचं ज्ञान आहे, म्हणून प्रज्ञानन ब्रह्म असं म्हणतो. हे लक्षण आहे की ब्रह्माचं लक्षण कसं आहे हे सांगण्यासाठी त्याला प्रज्ञानन ब्रह्म हे ज्ञान आहे असं सांगितलं. मग सामवेदाच्या याच्यात त्या शिष्याला त्यांनी सांगितलं तत्वम अशी, ते तूच आहे, ब्रह्म तूच आहे असं पुन्हा पुन्हा 9 वेळा सांगितलेलं आहे. हा तो उपदेश आहे. त्याच्यानंतर ब्रह्मप्राप्त कसं करायचं आहे, तर अहम ब्रह्मास्मी म्हणजे बृहदारण्य, यजुर्वेदाच्या बृहदारण्यामध्ये अहम ब्रह्मास्मी, मी आणि ब्रह्म एकच आहो, हे मेडिटेशनद्वारा तुम्ही प्राप्त करा, साधना करा, उपासना करा. उपासनेचा साधारणतः अर्थ या उपनिषदामध्ये मेडिटेशन आहे, ध्यान करा. ध्यान हेच साधन आहे ब्रह्माला प्राप्त करण्याचं. आणि मग आपण ध्यान करतो तर मग एक प्राप्त होते का, तर ब्रह्म, मी आणि जीव आणि ब्रह्म एक आहे, जग आणि ब्रह्म एक आहे, याचं आपल्याला रिअलायझेशन झालं पाहिजे. याच्यासाठी मांडुक्य उपनिषद, अथर्ववेदाच्या मांडुक्य उपनिषदामध्ये अयम आत्मा ब्रह्म म्हणजे हे अनुभूती आहे. 4 जे महावाक्य आहेत ते पहिल्याने लक्षणं आहे, दुसऱ्याने उपदेश आहे, तिसऱ्याने साधना आहे आणि चौथ्याने ती अनुभव घेण्याची गोष्ट आहे. असं एकंदर जे 4 महावाक्य 4 वेदाच्या 4 उपनिषदाचा आहे त्याचा हा एकंदर भाग आहे की जीव, आपला आत्मा आणि ब्रह्म आपण एकच आहोत, याची प्राप्ती झाली पाहिजे. याच्यासाठी आपलं जीवन जगलं पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे, त्याप्रमाणे हे केलं पाहिजे. परंतु मनुष्य विसरला. मनुष्य काय म्हणतो, मी काळा आहे, मी गोरा आहे, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी पंतप्रधान आहो, मी याचा मामा आहो, ते त्याचा काका आहो, अशा प्रकारचं आपण जगामध्ये पाहतो. कारण आपली दृष्टी बाह्यदृष्टी आहे, बाहेर पाहण्याची दृष्टी आहे. आपण आपल्या अंतरात्म्यात पाहतच नाही, म्हणून आपलं आपण खरं स्वरूप विसरलो आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात आपण ऑलरेडी हिप्नोटाईज झालो आहोत. आपण ब्रह्म आहो, विसरलो आहोत. आपण मनुष्य आहो, आपण कोणीतरी पशु प्राणी माता आहो असं आपण विसरलेलो आहोत. तुम्ही ब्रह्म आहे हे विसरलेले आहे, कारण बाह्य जगताचा तुमच्यावर जास्त इम्पॅक्ट झालेला आहे. म्हणून त्यांनी स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, राजाचा मुलगा होता, तो धनगराच्या तिथे 6 महिने राखत होता. आणि मग तो राजा आला आणि ते सांगितलं, अरे काय 6 महिने वापरून आला तू तर माझा राजाचा मुलगा आहे, हे त्याला सांगावं लागलं. तोपर्यंत तो धनगराचा मुलगा आणि मग 6 महिन्यात वापरायला. आणि मग तो राजाचा मुलगा मग राजासारखा राहावा लागला. दुसरं उदाहरण सांगता येईल की हनुमंत जन्मल्याबरोबर फळ आहे म्हणून सूर्याकडे गेलेला आहे. आणि मग ज्यावेळेस सीतेला आणायचं, लंकेला जायचं, तर समुद्र पार कसा करायचा विचारला. त्यावेळेस जामवंतांनी त्याला सांगितलं, अरे तू जन्मता ते केलं तर तुला लंका वगैरे समुद्र काय आहे. म्हणजे कोणीतरी जाणीव करून द्यायला पाहिजे. यासाठी शास्त्राचा, उपनिषदाचा अभ्यास करणे महत्त्वाचं आहे. आपण आपलं सगळं स्वरूप विसरलेलं आहोत. आपण किंचित प्राणी समजून राहिलो आहोत, एक कीटक समजून राहिलो. आपल्याला आपली कार्यक्षमता हे माहिती नाही. म्हणून याच्याबद्दल एक गोष्ट सांगितलेली आहे की 10 मित्र एकंदर नदी ओलांडत होते आणि नदी ओलांडलं पार केला, दुसऱ्या तीरावर गेले. आणि मग आहो की नाही बा, काही पोहणं आहे की बुडाले म्हणून पार. तर त्यांनी 1, 2, 3, 9 लोकांना सांगितलं.
आणि स्वतःला सोडून दिलं. पुन्हा मोडलं, पुन्हा नवत, अरे आपला एक मनुष्य गेला बा, आणि मग ते रडायला लागलं. तर एक मनुष्य बाहेरून आला, तू रडतो कसं? नाही नाही, आमचा एक मनुष्य गेला बा, इथं काही नाही. त्यांनी स्वतः सोडून दिलं, बाकी त्यालाच मुजायला लागला, स्वतः सोडून दिलं. मग त्यांनी सांगितलं, एक एक रट्टा दिला त्याने, 1 2 3, आणि 10 ज्याने मोडलं नाही त्याला रट्टा दिला. अरे 10, अरे हो, मग फार आनंद झाला, तुमचे फार उपकार झाले वगैरे वगैरे. अरे कशाचे उपकार आहे, तुम्ही 10च आहे, तू स्वतःला सोडून दिलेलं आहे, म्हणून ही प्रथिती आहे. म्हणून मनुष्याचं जे खरं स्वरूप आहे तो मनुष्य विसरलेला आहे. म्हणून हा एकंदर प्रॉब्लेम आलेला आहे. आता ब्रह्मा 3 प्रकारचे आहेत. 3 प्रकार याला म्हणण्यासाठी लक्षणं. ब्रह्म सत्य आहे, ब्रह्म ज्ञान आहे, आणि ब्रह्म अनंत आहे. तर ह्या ज्या 3 गोष्टी आहेत हे एकमेकापासून वेगळ्या आहेत. सत्य वेगळं आहे, ज्ञान वेगळं आहे, आणि अनंत वेगळं आहे. जसं कमळाचं फूल असते, त्याला व्हाईट लोटस डे आपण हे म्हणतो की व्हाईट लोटस आहे, पांढरं शुभ्र कमळ आहे. तर ही शंका घेणारा मनुष्य काय म्हणतो, अनेक प्रकारचे कमळ असेल तर निळं कमळ, धवल कमळ असं म्हणता येईल, पण ब्रह्म तर एकच आहे ना. मग हे तुम्ही वेगळं वेगळं असं कसं म्हणता, ही शंका घेतली जाईल. ब्रह्म आहे तर मग वेगळं राहण्याची कारणच नाही अशी शंका घेतली. जसं सच्चिदानंद हा एकच आहे, जे सत्य आहे ते चित आहे, तोच आनंद आहे. आनंदो ब्रह्मेती असं म्हटलं. आनंद हे ब्रह्माचं लक्षण आहे, नव्हे ते ब्रह्मच आहे. म्हणजे सच्चिदानंद एकच आहे, जे इटरनल आहे, शाश्वत आहे, ते सत्य आहे, ती चेतना आहे, तोच आनंद आहे. आनंदासाठी आपण सगळं करतो, हा तिथे एक भाग आहे. परंतु इथे ब्रह्म काय आहे हे लोकांना समजावून देण्यासाठी इंडिकेशन केलेलं आहे की नाही. ब्रह्म कसं आहे, सत्य आहे, ज्ञान आहे, ज्ञान पाहिजे, आणि अनंत आहे, इन्फिनिट आहे. फायनाईट असेल तर इन्फिनिट असेल. मनुष्याचं ज्ञान कोणाचंही असेल तर मागे सांगितलं की पशुपक्षाला ज्ञान आहे, मनुष्याला ज्ञान आहे, पण लिमिटेड आहे ते. पूर्ण ज्ञान मनुष्याला नाही, पण ईश्वर हा सर्वज्ञ आहे. म्हणून पुरुषाला स्वातंत्र्य दिलेलं आहे, कर्म करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, ज्ञानप्राप्तीचं दिलेलं आहे. म्हणून पशुपक्षापेक्षा कोणत्याही प्राण्यापेक्षा मनुष्याचा जन्म हा श्रेष्ठ ठरलेला आहे. मनुष्य कर्म करतो, त्याला कर्माचं स्वातंत्र्य आहे, तो ज्ञान प्राप्त करतो, ज्ञान प्राप्त करण्याचं त्याला स्वातंत्र्य आहे. परंतु पशुपक्षी यांना फक्त जिवंत राहण्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणून मनुष्य हा श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. ह्या 3 गोष्टी आहेत, एक गोष्ट नाही. एकमेकाशी त्यांचा म्युच्युअल काहीही संबंध नाही असं या प्रकारे म्हटलं. आता पुढे म्हटलं, वाचारंभम विकारो नामदैव मृत्तिके तेव सत्यम. फक्त मृत्तिका सत्य आहे. आपण कारण आणि कार्य पाहिलेलं आहे की माती आहे, माती सत्य आहे, त्याचा घट होतो तर ते विकार निर्माण झाला, यापासून ती वस्तू निर्माण झाली. सोन्यापासून दागिने निर्माण झाले, हा विकार आहे. परंतु मुख्यतः ते मातीच आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून जे मॉडिफिकेशन आहे ते अनरियल आहे, त्याला आपण शब्दाद्वारे बोलतो, घट म्हणतो. पण घट असं म्हटल्याने, शब्द म्हटल्याने घट निर्माण होतो का? नाही. मग ब्रह्म म्हटल्याने
निर्माण ब्रह्म होतो का? नाही. आपण ब्रह्माची पूजा करतो म्हणून तुम्ही पूजा करता ते ब्रह्म नव्हे असं पुन्हा पुन्हा उपनिषदाने सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे तो आणखी कसा आहे? तो सगळ्यात मोठा असल्यामुळे अनंत आहे. त्याच्या ज्ञानाला कोणतीही सीमा नाही. त्याच्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. त्याच्यापासून स्पेस निर्माण झालं. स्पेस तो कालातीत आहे आणि अनंत आहे. याप्रमाणे त्यांनी त्याची व्याख्या केलेली आहे. तर तो ज्ञान प्राप्त करायचं म्हणजे पुन्हा त्यांनी शंका घेतली आहे की ज्ञान प्राप्त करायचं म्हणजे काय करायचं. त्यांनी सांगितलं ज्ञान प्राप्त याचा अर्थच जसा सूर्य आहे त्याचे किरण आहे, उष्णता आहे, अग्नी आहे, उष्णता आहे, म्हणजे त्याचं स्वरूपच ते आहे. म्हणून त्याला काही करण्याची गरज पडत नाही. आणि तो कॉज अँड इफेक्ट, कारण आणि परिणाम, याला सुद्धा ब्रह्माला आपण बांधू शकत नाही. म्हणून तो ज्ञानरूपी आहे आणि अनंत आहे आणि सत्य आहे असं याचं एकंदर त्यांनी सांगितलं. याच्यावर पुष्कळशा शंका उपस्थित केल्यानंतर तो म्हणतो की या सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म हे जे म्हटलेलं आहे ही व्याख्या करण्यासाठी सांगितले आहे. ब्रह्म काय आहे याची व्याख्या करण्यासाठी हे सगळं केलेलं आहे असं म्हटलेलं नाही. मग असं करतो तर मग आपण जसं पायाने चालतो, हाताने कोणती वस्तू घेतो, तर ब्रह्म कसा आहे? अपाणी पादो जवनो गृहीता, त्याला पाय नाही, चालतो, त्याला हात नाही पण तो ग्रहण करतो. ज्याला नेत्र नाही तो पाहतो, ज्याला कान नाही तो सर्व ऐकतो, पण त्याला जाणणारा कोणी नाही. तो सगळं जाणतो पण त्याला कोणी जाणणारा नाही. त्याला सर्वप्रथम पुरुष असं म्हटले जाते. सर्वप्रथम पुरुष म्हणजे जो परमात्मा आहे तर आपल्या शरीराशी संबंधित करत असताना त्याला आत्मा म्हणायचं आहे. ब्रह्मशब्द शब्दाचं वाच्य नाही, म्हणजे शब्दाने ते कळत नाही. म्हणून याच वल्लीमध्ये पुढे आलेलं आहे, यथो वाच्यो निर्वंतन्ते अप्राप्त मनसासह. वाणी आणि मन ते परत येते. वाणी आणि मनाचा ब्रह्म हा विषय नाही, म्हणजे प्रवचनाने होत नाही, मनाने ते ब्रह्म होत नाही, ते सापडत नाही, अप्राप्य आहे. म्हणून ज्याला ब्रह्माची प्राप्ती झाली ते ब्रह्माचं तसंच्या तसं वर्णन करणं कठीण आहे असं म्हटलं. आता हा एक भाग झाला. परंतु मग पुष्कळ वेळेस लोक असं म्हणतात की बा ज्ञानेश्वराने हे केलं, रामकृष्ण परमहंसाने केलं, हे केलं, तर ते इंडिकेशन आहे. तर त्यांना ते प्राप्त झालं म्हणून आपण त्यांचे शब्द वापरल्यामुळे केल्यामुळे आपल्याला प्राप्त होईल याची काही गॅरंटी नाही. ज्याचा अनुभव अध्यात्मामध्ये ज्याचा त्याला घ्यावा लागतो, त्याला प्राप्त होण्यासाठी आपल्याला ज्ञानेश्वराच्या स्तरावर जावं लागेल, आपण रामकृष्णाच्या परमहंसाच्या स्तरावर जावं लागेल. शब्द हे फक्त मार्गदर्शन करत असतात. जसं चंद्र कुठे आहे त्या झाडाच्या पलीकडे आहे, तितकंच हे शास्त्र तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात, त्याच्यापुढे मार्गदर्शन करू शकत नाही. म्हणून मार्गदर्शन केल्यानंतर त्या प्रकारचं आपलं आचरण वर्णन हे कर्म आपण केले पाहिजे तरच ती प्राप्त होईल. म्हणून अध्यात्म हे ज्याचं त्याचा अनुभवायचं आहे आणि शास्त्र मगाची आपण चर्चा केल्याप्रमाणे सर्व लोकांना उपलब्ध करून दिलेलं आहे. म्हणून ब्रह्मवेद ब्रह्मेव जानाति असं म्हटलंय.
तो इंद्रियाच्या साधनाशिवाय ज्ञानस्वरूप आहे. म्हणून त्याला तो अनिर्वचनीय आहे, म्हणून ते शब्दात सांगता येत नाही आणि ती कोणत्याही या मनाचा वाणीचा विषय नाही. आणि त्याला एक घर आहे असं नाही आहे, आत्मा सर्वच आहे. त्याला अनाश्रित असं म्हटलं, अनिलयम असं म्हटलेलं आहे. जसं ब्रह्मांड आहे ते आपल्या शरीराच्या बाहेर आहे, आपल्या शरीरातही आहे. ब्रह्मांड पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतात. जे जे जगामध्ये आहे ते ते आपल्या देहामध्ये आहे. आत्मा कसा आहे? आत्मा सर्वज्ञ आहे, सर्वगत आहे, सर्वात्मक आहे, नित्य ब्रह्मस्वरूप आहे. याप्रमाणे तो मेधावी आहे असं याचं वर्णन केलेलं आहे. आता उपनिषदामध्ये किंवा वेदांतात दोन गोष्टी सांगितल्या, सत्य आहे आणि असत्य आहे. सत्य आहे ते इटर्नल आहे, नेहमीसाठी आहे, नित्यानित्य विवेकमध्ये आलेलं आहे आपल्याला. आणि असत्य आहे म्हणजे काय आहे? असत्य म्हणजे ज्या गोष्टी नाहीतच त्या म्हटलं त्याला असत्य म्हणतात. आणि मिथ्या शब्द एक आहे, जे आहे ते तात्कालिक आहे, काही काळापुरतं आहे, पुढे ते नष्ट होणार आहे, त्याच्यात परिवर्तन होणार आहे, परिवर्तनशील आहे, म्हणून त्याला मिथ्या म्हटलं आहे. वास्तविक पाहता त्यालाही स्वतंत्रता आहे काही काळापुरती. जसं आपण स्वप्नात पाहतो त्याप्रमाणे ते 1 मिनिट असो, अर्धा मिनिट असो, ते सत्य आहे, व्यावहारिक सत्य आहे, परंतु ते इटर्नल सत्य नव्हे. म्हणून असत्याच्या गोष्टी कोणत्या आहेत त्या आपण पाहू. त्याने शंका अशी विचारली की मृगतृष्णाच्या जलामध्ये, मृगतृष्णा म्हणजे हरणाला तहान लागली आणि वाळवंटात गेला आणि तिथे त्याला पाणी दिसलं, त्याला आणि प्यायला गेला, परंतु त्याला त्याची तहान शांत होईल का? नाही. म्हणजे मृगतृष्णा जी आहे, जल आहे, हे असत्य आहे. स्नान करून डोक्यावर आकाशकुसुमाचा मुकुट, आकाशकुसुम म्हणजे आकाशात काही पुष्प आहे का? नाही आहे, आकाशात पुष्प नाही आहेत. त्या टू बिल्ड कॅसल इन द एअर म्हणतो, राजवाडा आहे का? आपल्या मनाच्या कल्पना आहे. तथा हातात शशशृंगाचा धनुष्य, शशशृंग सशाला शिंग असतात का? नाही आहे, पण त्याच्या शिंगाचा धनुष्य केला असं म्हणून तो चालला आहे. कोण चालला आहे? पुत्र चालला आहे. कोणता पुत्र चालला आहे? वंद्यापुत्र चाललेला आहे. अरे वंद्यापुत्र त्या बाईला होणारच नाही पुत्र, त्याला वंद्यापुत्र म्हणतात. हे जसं असत्य आहे त्याच्या उलट सत्य आहे, नेहमीसाठी सत्य. आणि मधल्या काळात जे चाललेलं आहे, काही 1000 वर्षापूर्वी, 500 वर्षापूर्वी, याच्यापुढे जे काय होणार आहे ते त्याला मिथ्या असं म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे त्याच्यापासून आकाश निर्माण वगैरे झालेलं आहे असं आपण म्हटलेलं आहे. आता पहिल्या अनुवाकामध्ये आपण असं म्हटलं, आकाशापासून शब्द निर्माण झाले, एक गुण झाला. आकाशापासून वायू झाले, दुसरा गुण झाला. वायूपासून अग्नी आहे, तिसरा गुण आहे. अग्नीपासून जल निर्माण झाले, चौथा गुण आहे. जलापासून पृथ्वी, हा 5वा गुण आहे. याप्रमाणे पुरुषाला काय प्राधान्य दिलेलं आहे हे सगळं सांगितलं. पशुपक्षाला सुद्धा तृप्ती असते, त्याला विशेष ज्ञान नसते, पण पुरुषाला विशेष ज्ञान असते. म्हणून पुरुष हा श्रेष्ठ आहे, आत्मा हा श्रेष्ठ आहे, अशा प्रकारचं म्हटलं. आता
आपण दुसरा अनुवाद पाहू. अन्नापासून प्रजा उत्पन्न होते. जी प्रजा पृथ्वीचा आश्रय करून स्थिर आहे ती सर्व अन्नापासून उत्पन्न होते. आता दुसरा अनुवाद आहे अन्नाची महती. अन्नाची महती आणि प्राणमय कोश याचं वर्णन केलेलं आहे. अन्नापासून उत्पन्न होते, अन्नामुळे जिवंत राहते आणि अन्नामध्ये लीन होते. कारण अन्न हेच प्राणीमात्रात श्रेष्ठ आहे. अन्न हे प्राणीमात्रात सगळ्यात श्रेष्ठ आहे. अग्रज प्रथम उत्पन्न झालेलं आहे. मग आजकाल मी सांगितलं की ते देवाच्याही पूर्वी निर्माण झाले, देवाची नंतर आहे. परंतु अन्न ताबडतोब निर्माण झालं, प्राण निर्माण झाला. आता आपण मागे उपनिषदात पाहिलेलं आहे. प्राण असेल तिथे अन्न आहे, आत्मा आहे तिथे प्राण आहे, प्राण आहे तिथे अन्न आहे. याप्रमाणे त्याला सर्वौषध असं म्हटलेलं आहे, सर्वाचे औषधी. जे लोक अन्न हे ब्रह्म आहे या प्रकारे उपासना करतात ते संपूर्ण अन्न प्राप्त करतात. अन्नाची उपासना करा. अन्नच सर्व प्राण्यामध्ये श्रेष्ठ आहे. अन्नापासून प्राणी उत्पन्न झाल्यानंतर ते वृद्धिंगत होतात. प्राण्याद्वारा अन्न खाल्ल्या जाते, तो सुद्धा त्याला खातो. म्हणजे मनुष्य मृत्यू पावल्यानंतर अन्नसुद्धा आपल्याला खाते. अशा प्रकारचं अन्नमय कोश हा परिपूर्ण करते. हा जो प्राणमय कोश आहे हा अन्नमय कोशाला आधार आहे. जर प्राणमय नसेल तर अन्नमय कोशाला काही अर्थ उरणार नाही. म्हणून अन्नमय कोशाचा आधार हा प्राणमय कोश आहे. प्राण याचा अर्थ आपण 5 वायू वगैरे घेतो, त्याचे शिर प्राण आहे. आणि आकाश हा शरीराचा मध्यभाग आहे. आणि पृथ्वी ही प्रतिष्ठा आहे. पृथ्वी ही त्याची प्रतिष्ठा आहे. पृथ्वी देवता पुरुषाच्या अपानाला आश्रय देते, अन्यथा उदान वायूमुळे शरीर उडून गेले असते. पृथ्वी देवता प्राणमय शरीराची प्रतिष्ठा असते. असे आज आपले 2 अनुवाद पूर्ण झालेले सोबत